10 तारखेला घटना घडली आणि 10 तारखेला एक 200-250 लोकांचा जमाव जर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमा होतो, तिथे पोलिसांच्या गाडीच्या वर चढून एखादा माणूस बंदचं आव्हान करतो, पोलीस अशी कशी परवानगी देऊ शकतात? किंवा जर त्याची गांभीर्यता पोलीस प्रशासन न समजू शकलं, तर हा पोलिसांच्या कार्यपद्धतीचा किंवा एखाद्या व्यक्तिविशेषत्वाचा दोष असावा. त्यामुळं माझं असं निरीक्षण मी नोंदवलेलं आहे. FIR न करता पंचनामे करा, म्हणजे FIR ची सक्ती करू नका आणि पंचनामे झाले पाहिजेत. आणि तिसरं असं, हा निर्देश नाहीये, हे आव्हान आहे की सामाजिक सलोखा आणि शांतता पाळण्याच्या दृष्टीने सगळ्या राजकीय पक्षाच्या धोरणांसह प्रशासनाने देखील पुढाकार घेऊन त्या पद्धतीची ही सामाजिक दरी काम करण्यासाठी सगळ्यांनी सर्वकष काम करावं अशी मी विनंती केलेली आहे. अधिकारी आहेत, कोणीतरी मरेक आहेत आणि आणखी कोणीतरी तोरबांट काय तोर नाही गोरबंट सांगितलं, अशोक गोरबंट तुरणार या 3 अधिकाऱ्यांच्या संदर्भाने मी सांगितलं चौकशी अहवाल जेव्हा केव्हा येईल तो येईल. मी सांगितलं ना, हे लक्षात घ्या, तुमच्या भावना मी समजू शकतो. जोपर्यंत दोन्ही बाजू नैसर्गिक न्यायतत्वाच्या पुढे येणार नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही प्रशासन. पण आता या प्रायमा फॅसी जे काही दिसते आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे, त्या आदेशावर चौकशीवर प्रभाव पडू नये म्हणून या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत.